हालेलुया. अद्भुत साक्ष आहे. यावेळेस बहीण रोहिणी आणि त्यांची आई मंगल साक्ष देत आहेत. रोहिणी या बहिणीला 1.5 वर्षापूर्वी अचानक मेंटली प्रॉब्लेम झाला. ज्यावेळेस ही छोटी मुलगी पोटामध्ये असताना आणि सासरच्या लोकांनी तिला माहेरी आणून सोडलं. 1.5 वर्ष ती आईकडे होती. आई वडील कंटाळून गेले. तिला मेंटली ट्रीटमेंट चालू केली आणि कुठल्या उपायाने रोहिणीच्या जीवनात आराम नव्हता. आणि बहीण मंगल सांगत आहे, ज्यावेळेस आम्हाला काही विश्वासू परिवारांनी आशीर्वाद प्रार्थना भवनबद्दल सांगितलं आणि 2024 मध्ये आम्ही पहिल्यांदा आशीर्वाद प्रार्थना भवनमध्ये आलो. 1 वर्षापूर्वी परमेश्वरच्या अभिषिक्त दासाच्या मुखातून भविष्यवाणीचा शब्द बोलला गेला. आम्ही पाठीमागे गर्दीमध्ये बसलेलो होतो की पवित्र आत्मा सेवकांना एक नाव दाखवत आहे, रोहिणी. रोहिणी आणि तिची परिवाराची समस्या आहे. मला पवित्र आत्मा दाखवते रोहिणी. आज येशू या बहिणीचं नाव घेत आहे. रोहिणी लग्नाच्या समस्या पवित्र आत्मा दाखवत आहे. विवाहाच्या संबंधित परेशान आहे जीवनामध्ये. प्रभू येशू आज तुमच्या जीवनाला स्पर्श करत आहे. आज प्रभू येशू म्हणत आहे की तुझे सर्व दुःख मी आज आनंदामध्ये बदलणार आहे. प्रभू येशू म्हणत आहे की आज तुझं सर्व दुःख मी आज आनंदामध्ये बदलणार आहे. आज प्रभू येशूला हाक मारतो. प्रभू येशूवर विश्वास कर. रोहिणी पास्टर, तुम्ही आता प्रोफेसी केली की इथे कोणीतरी बहीण आहे की त्यांचं नाव रोहिणी आहे आणि त्यांच्या लग्नासंबंधी प्रॉब्लेम दाखवत आहे. त्या बहीण सांगत आहेत की माझं नाव रोहिणी आहे आणि त्यांना त्यांचे पती नांदवत नाही. हालेलुया. तुम्ही आता ऐकलं माझ्या बहिणीनो भावांनो. आता पवित्र आत्म्याने नाव दाखवलं रोहिणी आणि लग्नाच्या संबंधित पारिवारिक समस्या. आता किती लोकांनी ऐकलं आता त्यावेळेस. आणि रोहिणी नावाची बहीण या ठिकाणी आहे आणि ते सांगत आहेत की त्यांचे पती त्यांना नांदवत नाहीत आणि त्यांचे पती त्यांना नांदवत नाही म्हणून दुःखी आहेत. पतीचं जे समस्या आहे पारिवारिक. पण आता पवित्र आत्म्याने बरोबर मला हे नाव दाखवलं की रोहिणी लग्नाच्या संबंधित पारिवारिक समस्या आणि बरोबर येशूने त्यांना शोधलेलं आहे. जोराची टाळी वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया. किती अद्भुत आहे माझ्या बहिणी भावांनो. मला तुमच्या जीवनाबद्दल माहीत नाही आणि मला तुमच्या जीवनाबद्दल किंवा तुमच्या पर्सनल घरामध्ये काय आहे मला माहीत नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा ह्या जागेमध्ये येतो त्यावेळेस बरोबर तुम्हाला शोधून काढतो. जोराची टाळी वाजून प्रभू येशूला धन्यवाद दे. पिता, मी प्रार्थना करत आहे ह्या बहिणीसाठी आज येशूच्या नावामध्ये. रोहिणीसाठी प्रभू पती पारिवारिक समस्या आणि आज तू भविष्यवाणीचा शब्द बोललास या बहिणीसाठी आणि तू नाव मला दाखवलंस प्रभू. मी आज प्रार्थना करत आहे प्रभू आज ह्या बहिणीसाठी हा तुटलेला संसार पुन्हा एकदा येशूच्या नावामध्ये जोडला जाऊ. हा तुटलेला संसार पुन्हा येशूच्या नावामध्ये जोडला जाऊ दे. यांचं पतीचं हृदय बदल प्रभू आणि या बहिणीचा पुन्हा संसार जोडला जाऊ दे. आणि आज जर तू परमेश्वर हे दाखवलेलंस तर आज हा चमत्कार या बहिणीसाठी होऊ दे. आणि हे झालं म्हणून धन्यवाद. आमेन. आणि त्यांना विचार विश्वास करणार प्रभू येशूवर. प्रभू येशूवर विश्वास करणार. आज तुमची मुलगी आहे, तिला परत पतीने नांदवायला घेऊन जावं अशी तुमची इच्छा आहे. आमची इच्छा आहे. मग आज प्रभू येशूकडे मी प्रार्थना केलेली आहे. आज या बहिणीच्या जीवनात काही पण समस्या असो, तिचा पती किती पण भयानक स्वभावाचा का असे ना, पण आज तुमच्या पतीचं हृदय परमेश्वर असं मेनासारखं वितळवणार आणि तुम्हाला प्रेमाने तुमचा पती घेऊन जाणार येशूच्या नावात. गॉड ब्लेस यू. आणि बहीण मंगल सांगते, ज्यावेळेस मी विश्वासाने रोहिणीला पुढे घेऊन आले, परमेश्वरच्या अभिषिक्त दासाने प्रार्थना केली की बहीण रोहिणीच्या जीवनात जो मेंटली प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे सासरचे लोक पती तिला नांदायला घेऊन जात नाहीत. आणि पहा, या प्रार्थनेच्या द्वारे आजच्या दिवसानंतर परमेश्वर तुमच्या जीवनात महान कार्य करत आहे. आणि ज्यावेळेस ही प्रार्थना झाली, रोहिणीच्या जीवनात प्रभू येशूने अद्भुत कार्य केले. ती हळूहळू एकदम क्लिअर बरी झाली. आणि 9 जानेवारी 2025ला तिचे सासरचे लोक पती तिला आदराने नांदायला घेऊन गेले. आज 4-5 महिने झाले ती सासरी आहे आणि आज स्पेशली साक्ष देण्यासाठी ती आलेली आहे. परिवारामध्ये आनंद आलेला म्हणून सारा धन्यवाद केवळ प्रभू येशूच्या महान नावाला देऊया. जोरदार टाळी. हालेलुया. ज्यावेळेस परिवार तुटण्यापासून परमेश्वर वाचवतो, आम्हाला फार आनंद होतो ह्या साक्ष ऐकून. ही भविष्यवाणी झाली होती रोहिणी नावाची. ओके. आणि आज तुम्ही बघू शकता एक लहान बाळ पण आहे, परमेश्वराने आशीर्वादित केले त्या लेकराला. आणि मानसिक हा त्रास सुरू झाल्यामुळे पतीकडचे लोक जे आहे ते त्या बहिणीला
नांदवत नव्हते आणि तुमच्या आईवडिलांच्या घरी ती बहीण होती कित्येक दिवस, आणि तो मेंटली प्रॉब्लेममुळं या बहिणीचं जसं काही घर परिवारच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. परंतु ज्यावेळेस ह्या प्रार्थना सभेला ह्या आई तिला मुलीला घेऊन आल्या आणि मला पवित्र आत्म्याने नाव सांगितलं रोहिणी, आणि ज्यावेळेस हे भविष्यवाणीचं हा नाव मला देवाने दाखवलं, ही रोहिणी नावाची बहीण या ठिकाणी होती. तिच्या घर परिवाराची समस्या देवाने सांगितली होती. आणि ज्यावेळेस आम्ही त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वर या बहिणीला आरोग्य देईन, हिचा मेंटली प्रॉब्लेम दूर होईल आणि हिचा पूर्ण घर परिवार जो आहे हिचे सासरचे लोक घेऊन जातील असं मी सांगितलं होतं. आणि ज्यावेळेस आज या बहिणीला इथं साक्ष देण्यासाठी आणलेलं आहे, या बहिणीचं सर्व समस्या निघून गेलेली आहे, हिच्या घराचे लोक तिला नांदवण्यासाठी घेऊन गेलेले आहेत आणि आज सर्व काही सुखाने त्यांच्या घरामध्ये एक शांतीने ती बहीण नांदत आहे. म्हणून जोराची टाळी वाजूया आणि हा चमत्कार येशूने केलेला आहे. जोराची टाळी वाजू. तुमचं काय नाव आहे सिस्टर? नाव काय सिस्टर? रोहिणी रवी खरजुली. मिस्टरांचं नाव काय? रवी रवी नाव. खरजुली. कुठल्या गावाला तुम्ही येत आता? वरखेड. वरखेड गावाला आहे. ओके. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलगी. काय नाव आहे मुलीचं? स्वरा. स्वरा. ओके. आडनाव काय? खरजुले. ओके. आता बरं वाटतंय तुम्हाला? हो. बोला धन्यवाद येशू. बोला. हो. धन्यवाद येशू. बोला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ही बहीण पूर्णपणे बरी झालेली आहे. जोराची टाळी वाजवून प्रभू धन्यवाद. पूर्णपणे येशूने आरोग्य दिलेलं आहे. सगळा मानसिक त्रास निघून गेलेला आहे. हा चमत्कार प्रभू येशूचा आहे. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद.